माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुते मुखासे येऊ, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. हरीला सद्गुरूंचे दिव्य असे दर्शन रथसप्तमीच्या दिवशी सायंकाळी झाले. त्या दर्शनाच्या भावावस्थेत हरी बराच काळ बालाजी मंदिराच्या गच्चीवर बसून होता. त्या स्थितीत त्याच्या नेत्रातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. अष्टसात्विक भाव जागृत झालेली साधकाची अवस्था हरीला प्राप्त झाली होती. गुरुचरित्र ग्रंथाच्या आरंभी त्याचे सिद्धहस्त लेखक नामधारक अर्थात सरस्वती गंगाधर यांची स्थिती जशी वर्णन केली गेलेली आहे, अगदी तशीच स्थिती हरी अनुभवत होता. त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर हरीला भान आले. दादांना अर्थात स्वामी कृष्णानंद यांना झालेल्या प्रसंगाबद्दल आपण सांगायला हवे म्हणून त्याने विचार केला. मात्र बरीच रात्र झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले. स्वामी आता सकाळी भेटतील म्हणून हरी त्याच्या खोलीत आला. आता तो भाव उत्कट असल्याने निद्राधीन होणे कठीणच होते. मग एका कागदावर हरीने सद्गुरूंच्या प्रथम दर्शनात पाहिलेल्या स्वरूपाचे रेखाटन करून ठेवले. पुन्हा पुन्हा त्या चित्रातील स्वरूप हरीच्या डोळ्यांपुढे येत होते. काय सांगितले ते पुन्हा आठवले जात होते. तो मंत्र आठवला जात होता. त्यानुसार दर क्षणाला स्वतःला जगदंब नामाची आठवण हरी करून देत होता. आपल्या हाकेला सद्गुरूंनी धाव घेतली याचे समाधान आणि आनंद मात्र सतत जाणवत होता. स्वामी प्रकाशानंद यांचे शब्द कसे खरे ठरले याचीही आठवण हरीला झाली. मनोमन स्वामी प्रकाशानंद यांना हरीने वंदन केले. प्रत्यक्ष आपल्याला या स्थितीत येण्याकरता नियमित मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष पिता या नात्याने स्वामी कृष्णानंद यांनाही हरीने मनातून वंदन केले. सद्गुरु दत्तात्रेय यांचे पारायणानंतर झालेले दर्शन देखील हरीला स्मरले. तेव्हापासून आतापर्यंत सर्व बाबी स्मरल्यावर हरीला त्या विचारातच तंद्री लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान संध्या झाली. बालाजी मंदिरातील पूजन संपन्न झाले. तरीही सारखी सद्गुरूंची मूर्ती हरीच्या डोळ्यासमोर येत होती. पूजन होत आले त्यावेळेला तिथे कृष्णानंद स्वामी आले. त्यांना पाहताच हरीला राहावलेच नाही. हरीने त्यांना नमस्कार केला आणि त्यांना जाऊन बिलगला. आनंदाने अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामींना काहीच कळेना काय झालंय. स्वामींनी हरीला शांत केले. त्याला घेऊन खोलीत गेले. शांत बसवून हरीला त्यांनी विचारले, हरी, अरे काय झालंय. हरीने काही न बोलता आधी पुन्हा एकदा स्वामींना वंदन केले. स्वामींच्या समोर बसून हरीने काल सायंकाळी रथसप्तमीच्या पर्वकाळी आलेला दिव्य अनुभव कथन केला. सद्गुरूंचे रेखाटलेले चित्र दाखवले. ते सर्व ऐकून कृष्णानंद स्वामी यांनाही गहिवरून आले. त्यांनी हरीला समोर बसवले. त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, अरे हे सद्गुरूंचं दर्शन आणि मिळालेलं मार्गदर्शन म्हणजे अनेक जन्मांची पुण्याई हरी.
आई जगदंबेने आपल्याला सेवेकरता निवडलंय. आपला जन्म हा आई जगदंबेच्या सेवेकरता झालाय, हे आता आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय. हे तुला ऐकून माहितीये ना, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, गहिनीनाथ यांच्याकडून आलेली जी परंपरा आहे ना, अरे तीच नाथ परंपरा. ती परंपरा आपल्याला लाभली आहे हरी. हे किती महत् भाग्य म्हणायचं आपलं. या परंपरेत हरी 84 सिद्ध आहेत बर का. हे सिद्ध या नाथ परंपरेचं अखंड कार्य करतात. त्या सिद्धांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना लौकिक देह नसतो. वायू रूपानं ते संचार करतात आणि ते संचार करताना परंपरेचं कार्य करतात. अशा दिव्य सद्गुरु सिद्धनाथ महाराजांचं तुला शिष्यत्व मिळालंय हरी. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही परंपरा त्यागाची आहे. आता सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप नित्य करावा हरी. त्यातून आपल्याला आता सद्गुरू वेळोवेळी सांगणार हे देखील त्यांनी सांगितलंय. हे सांगताना कृष्णानंद स्वामींचे डोळे पाणावले. त्यांना हरीचे केवढे कौतुक करावे तेवढे कमी वाटत होते. अन्य कोणाला हे महत्व कळणे मोठे कठीण होते. त्यांनी हरीला, तू सेवेत राहा हरी, मी तुझ्या सोबत आहे, सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे हरीच्या आध्यात्मिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा संपन्न झाला. सद्गुरूंची प्राप्ती झाली. परंतु व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत खडतर अशा प्रवासाची ही सुरुवात होती. सद्गुरूंची आज्ञा हा देखील त्यातील महत्वाचा भाग होता. हरीचे नित्य आचरण जसे होते तसे सुरू झाले. त्याची नामस्मरणातील तल्लीनता वाढली. त्याचा नित्य सद्गुरु मंत्राचा जप सुरू झाला. बालाजी मंदिरातील सर्व पूजन आणि नित्य बाहेरील कार्यात कृष्णानंद स्वामींना मदत असे कार्य सुरूच होते. सकाळचे जप आणि ध्यान यांचा कालावधी मात्र वाढलेला होता. इकडे प्रपंचातील मंडळी आता हरीच्या व्यवहाराची चर्चा करू लागली. हरीच्या व्यवहाराकरता त्याच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आणि त्या दृष्टीने स्थळ पण सुचवले जाऊ लागले. नुकताच सद्गुरु कृपेचा अनुभव घेतलेला हरी विवाह बंधनात अडकेल का हा प्रश्न असल्याने कृष्णानंद स्वामी हरीसमोर विवाहाचा विषय टाळत होते. पुढे हरीच्या विवाहाच्या विषयाचे काय झाले, हरीचे विवाह करण्याबाबत काय मत होते, हे सर्व पाहूयात पुढील कथाभागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.